नमस्कार मंडळी. जसं की आज आपण पाहिलं असेल, बऱ्याच मतदारसंघामध्ये इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये मतदान यादीवरून कुठे वाद झाला, कुठे काय झालं, बऱ्याच ठिकाणी झाले. पण चांगल्यापैकी बऱ्यापैकी मतदान झालेले, कुठे 30%, कुठे 45%, कुठे 50%, कुठे 40%. म्हणजे अशा वेगवेगळ्या ठिकाणी आता आमच्या दौंड भागामध्ये पण जवळपास 45% मतदान झाल्याचं दिसतंय, असा अंदाज आहे. कारण दुपारी साधारणतः 3 सव्वा 3 पर्यंत 36% अंदाज आहे मतदान झाल्याचा. पण त्यानंतर आता साधारणतः 5 6 पर्यंत अजून एक 5-10% वाढले असा अंदाज आहे. तर आता सर्वप्रथम आता ह्या सर्व उमेदवारांचं जे काही मतदान झाले तर ज्यांना यांचं कोण निवडून येणार हे सगळं आता 21 तारखेला निकाल लागणार आहे. जो उद्या 3 तारखेला लागणार होता तो 3 तारखेच्या ऐवजी 21 तारखेला हा निकाल लागणार आहे. तर आशा आहे की बऱ्यापैकी सर्व उमेदवारांनी, सर्व आपल्या मतदार बंधू भगिनींनी चांगले जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करायला हवं होतं, पण ते झालं नाही असं एकंदरीत असा अंदाज येतोय. सध्या आपण जे आता एक्झिट पोल वगैरे जे बघतोय, नगर परिषदेचे जे काही अंदाज येत आहेत त्यानुसार. पण नक्कीच आपल्या बंधू भगिनींनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असेलच आणि योग्य उमेदवारालाच मतदान केलं असावं. आणि इलेक्शन हे तात्पुरतं असतं, पण पुढे जो नगरसेवक जो कोणी असेल, आपल्याला पुढील 5 वर्षांमध्ये आपल्या शहराचा, आपल्या गावाचा विकास कसं होईल हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. हे जास्तीत जास्त याच्यावर खूप गोष्टी अवलंबून असतात. त्यासाठी योग्य उमेदवाराला तुम्ही मतदान दिलं असेलच याची आपण नक्कीच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, ठीक आहे, तर वादविवाद होतात, कुठे नावावर नव्हतं, कोण म्हणतं कोण काय पैसे वाटतात का, कुठे काय हे बी चालले, इकडे बाजार फुटला तिकडे बाजार फुटला. पण पैसे घेऊन विकू नका आणि विकूही नाही माणसाने. लोकशाही, आपल्या लोकशाहीने आपल्याला मतदानाचा हक्क दिलेला आहे, तो आपण बजवायलाच पाहिजे आणि ते झालंच पाहिजे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच म्हणजे आता आज आपण पाहिलं सकाळपासून सोशल मीडियावरती की बऱ्याच ठिकाणी वाद झालेत, बऱ्याच ठिकाणी बरंच काय काय झाले. ते व्हायला नाही पाहिजे. म्हणजे पाहिले आपण, कोणाचं लिस्टमध्ये नावच नाही, कुठे पैशावरून वाढ आहे, कुठं काय पैसे वाटतात अशी चर्चा आहे. पण ठीक आहे, असो जे काय असेल ते. आणि आता आमच्या दौंड शहरामध्ये सुद्धा बऱ्यापैकी मतदान चांगलं झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी म्हणजे इतर ठिकाणी सुद्धा आहे. आता काही नगरपंचायतीचं इलेक्शन पुढे ढकललेलं आहे. तर ते इलेक्शन साधारणतः 20 तारखेला होईल. 20 तारखेच्या नंतर 21 तारखेला मग महाराष्ट्रातल्या सर्व नगर परिषदेचा निकाल हा वन डे सेम डेला लागेल सर्व ह्याचा. तर त्यामुळे त्या सर्वांनी हे करावं. आणि आता हे 8 ते 10 दिवस म्हणजे जवळपास आज 2 तारीख आहे, 1 तारीख, 2 तारीख आज. तर आता ह्या 2 तारखेपासून ते आता जवळपास 17 ते 18 दिवस सर्व उमेदवारांची धाकधूक आहे. मतदान कोण निवडून येते, कोण नाही, कुठला पॅनल येतोय, कुठला पॅनल पडतोय, कुठल्या पक्षाला यश मिळतंय, कुठल्या उमेदवाराला यश, कोण नाराजी, कोण खुशीमध्ये, म्हणजे हार जीत तर होत असते. चला ठीक आहे, काय असेल ते. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ठीक आहे, काही चुकलं असेल तर माफ करा एखादा शब्द. भेटू आपण नंतरच्या एका चांगल्या विषयाला घेऊन बोलू. चला, चांगल्या पद्धतीने मतदान झाले. सर्व मतदारांचे, सर्व नेते मंडळींनी आभारही मानलेले आहेत. त्याबद्दल आमच्याकडूनही तुमचे आभार, सर्वांनी जास्तीत जास्त मतदान केल्याबद्दल. आणि भेटू नंतर. चला, रामकृष्ण हरी.